नमस्कार मित्रांनो, भक्तिरंग सागर या आपल्या आवडत्या चॅनलवर तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. मित्रांनो, आज आहे 18 ऑगस्ट 2026 मंगळवार. श्रावण महिन्याच्या पवित्र वातावरणात आलेला हा मंगळवार अनेक राशींसाठी महत्त्वाचा ठरू शकतो. मंगळवार हा पारंपरिक मान्यतेनुसार हनुमानजींच्या उपासनेसाठी विशेष दिवस मानला जातो. त्यामुळे आज काही राशींना कामांमध्ये प्रगती, आर्थिक संधी, आत्मविश्वास आणि एखादी आनंदाची बातमी मिळण्याची शक्यता आहे. तर काही राशींनी आज राग, घाई, अनावश्यक खर्च आणि वाद टाळणे आवश्यक आहे. म्हणूनच मित्रांनो, तुमची रास कोणती आहे हे शेवटपर्यंत नक्की ऐका. आणि शेवटी आपण जाणून घेणार आहोत आजच्या 5 भाग्यवान राशी आणि मंगळवारचा विशेष उपाय. चला तर मग सुरू करूया आजच्या राशी भविष्याला. मेष राशी. मेष राशीसाठी आजचा दिवस उत्साह आणि आत्मविश्वास वाढवणारा ठरू शकतो. नोकरीच्या ठिकाणी तुमच्या कामाची दखल घेतली जाऊ शकते. एखादे महत्त्वाचे काम तुमच्यावर सोपवले जाऊ शकते. व्यवसाय करणाऱ्यांना नवीन ग्राहक किंवा नवीन संधी मिळू शकतात. आर्थिक बाबतीत परिस्थिती सुधारण्याचे संकेत आहेत, मात्र अनावश्यक खर्च टाळा. कुटुंबातील व्यक्तींकडून आनंदी बातमी मिळू शकते. प्रेमसंबंधात गैरसमज असल्यास शांतपणे संवाद साधा. शुभ रंग लाल, शुभ अंक 9. उपाय: हनुमानजींचे स्मरण करून ओम हनुमते नमः या मंत्राचा जप करा. वृषभ राशी. वृषभ राशीसाठी आज आर्थिक बाबतीत सकारात्मक दिवस ठरू शकतो. अनेक दिवसांपासून रखडलेले एखादे आर्थिक काम पुढे सरकू शकते. व्यवसायात जुन्या संपर्कातून फायदा होण्याची शक्यता आहे. नोकरी करणाऱ्यांना सहकाऱ्यांचे सहकार्य मिळेल. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहू शकते. मात्र आज कोणत्याही व्यक्तीवर डोळे बंद करून विश्वास ठेवण्यापेक्षा परिस्थिती नीट समजून घ्या. शुभ रंग पांढरा, शुभ अंक 6. उपाय: गरजू व्यक्तीला अन्नदान करा. मिथुन राशी. मिथुन राशीसाठी आजचा दिवस बुद्धिमत्ता आणि संवाद कौशल्यासाठी चांगला आहे. तुमच्या बोलण्यामुळे एखादे महत्त्वाचे काम पूर्ण होऊ शकते. नोकरीमध्ये नवीन जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे. व्यवसाय करणाऱ्यांना नवीन कल्पना सुचतील. विद्यार्थ्यांनी आज अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे. आर्थिक बाबतीत नवीन संधी शोधण्याची इच्छा निर्माण होईल. नातेसंबंधात संवाद वाढवल्यास जवळकीक वाढू शकते. शुभ रंग हिरवा, शुभ अंक 5. उपाय: श्री गणेशाचे स्मरण करून दिवसाची सुरुवात करा. कर्क राशी. कर्क राशीच्या व्यक्तींनी आज मन शांत ठेवण्याची आवश्यक आहे. कामाचा ताण जाणवू शकतो, परंतु संयमाने काम केल्यास परिस्थिती नियंत्रणात राहील. आर्थिक बाबतीत अचानक खर्च होण्याची शक्यता आहे. कुटुंबातील वडीलधाऱ्या व्यक्तींचा सल्ला उपयोगी ठरू शकतो. आज एखाद्या छोट्या कारणावरून वाद वाढवू नका. आरोग्याकडेही दुर्लक्ष करू नका. शुभ रंग पांढरा, शुभ अंक 2. उपाय: भगवान शिवांचे स्मरण करून ओम नमः शिवायचा मंत्राचा जप करा. सिंह राशी. सिंह राशीसाठी आजचा दिवस विशेष उत्साह देणारा ठरू शकतो. नोकरीमध्ये वरिष्ठांकडून तुमच्या कामाचे कौतुक होऊ शकते. व्यवसायात नवीन संधी समोर येऊ शकतात. आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी केलेले प्रयत्न यशस्वी होण्याची शक्यता आहे. मात्र मान सन्मान वाढू शकतो. मात्र यश मिळाल्यानंतर अहंकार टाळा. शुभ रंग सोनेरी, शुभ अंक 1. उपाय: हनुमानजींचे दर्शन घेऊन श्रद्धेने प्रार्थना करा. कन्या राशी. कन्या राशीसाठी आज मेहनतीचे फळ मिळण्याचा दिवस आहे. तुम्ही अनेक दिवसांपासून करत असलेल्या प्रयत्नांना सकारात्मक दिशा मिळू शकते. नोकरीमध्ये नवीन जबाबदारी मिळू शकते. व्यवसायात कागदपत्रे आणि आर्थिक व्यवहार काळजीपूर्वक तपासा. विद्यार्थ्यांसाठी दिवस चांगला आहे. कुटुंबातील एखाद्या व्यक्तीच्या यशामुळे आनंद होईल. शुभ रंग हिरवा, शुभ अंक 7. उपाय: गरजू व्यक्तीला धान्य दान करा. तूळ राशी. तूळ राशीसाठी आजचा नवीन संधीचा दिवस ठरू शकतो. व्यवसायात नवीन संपर्क निर्माण होतील आणि भविष्यात त्याचा फायदा होऊ शकतो. नोकरीमध्ये सहकाऱ्यांचे सहकार्य मिळेल. आर्थिक स्थिती हळूहळू सुधारू शकते. प्रेम आणि वैवाहिक जीवनात गोडवा वाढेल. आज तुमच्या भविष्यातील योजना प्रत्येकाला सांगणे टाळा. शुभ रंग गुलाबी, शुभ अंक 6. उपाय: माता लक्ष्मीचे स्मरण करा. वृश्चिक राशी. वृश्चिक राशीच्या व्यक्तींनी आज विशेषतः रागावर नियंत्रण ठेवावे. कामाच्या ठिकाणी एखाद्या व्यक्तींशी मतभेद होऊ शकतात. घाईने प्रतिक्रिया देण्याऐवजी शांतपणे परिस्थिती हाताळा. आर्थिक बाबतीत मोठा निर्णय घेण्यापूर्वी सर्व माहिती तपासा. कुटुंबातील व्यक्तीला तुमच्या मदतीची गरज भासू शकते. प्रेमसंबंधात संशयापेक्षा संवादाला महत्त्व द्या. शुभ रंग लाल, शुभ अंक 8. उपाय: हनुमान चालिसाचे पठण श्रद्धेने करा. धनुराशी. धनुराशीसाठी आज भाग्याचे
साथ मिळण्याची शक्यता आहे. नोकरी किंवा व्यवसायात नवीन संधी मिळू शकते. दूरच्या व्यक्तीकडून एखादी चांगली बातमी मिळू शकते. आर्थिक परिस्थितीत सुधारणा होण्याची शक्यता आहे. प्रवासाचा योग असल्यास नियोजन व्यवस्थित करा. कुटुंबासोबत आनंदाचे क्षण घालवता येतील. शुभ रंग पिवळा, शुभ अंक 3. उपाय भगवान विष्णू आणि हनुमानजींचे स्मरण करा. मकर राशी. मकर राशीसाठी आज मेहनत आणि संयमाचा महत्त्वाचा दिवस आहे. कामाचा ताण वाढू शकतो, पण तुमच्या मेहनतीमुळे भविष्यात त्याचा फायदा होऊ शकतो. व्यवसायात जुना व्यवहार पूर्ण होण्याची शक्यता आहे. नोकरीमध्ये वरिष्ठांच्या सूचनांकडे लक्ष द्या. आर्थिक बाबतीत बचतीला प्राधान्य द्या. कुटुंबातील प्रश्न शांतपणे सोडण्याचा प्रयत्न करा. शुभ रंग निळा, शुभ अंक 8. उपाय गरजू व्यक्तीला अन्नदान करा. कुंभ राशी. कुंभ राशीसाठी आज नवीन विचार आणि नवीन योजना करण्याचा दिवस आहे. व्यवसायात नवीन दिशा मिळू शकते. नोकरीमध्ये बदलाचा विचार करत असाल तर घाई करू नका. मित्र किंवा सहकार्याकडून महत्त्वाची मदत मिळू शकते. आर्थिक स्थिती सामान्य ते चांगली ठरू शकते. कुटुंबातील वातावरण आनंदी ठेवण्यासाठी संवाद महत्त्वाचा आहे. शुभ रंग आकाशी, शुभ अंक 4. उपाय हनुमानजींचे नामस्मरण करून गरजू व्यक्तीला मदत करा. मीन राशी. मीन राशीसाठी आजचा दिवस मानसिक समाधान देणारा ठरू शकतो. आध्यात्मिक कार्याकडे तुमचा कल वाढेल. कुटुंबातील एखादा जुना प्रश्न चर्चेतून सोडवता येऊ शकतो. नोकरी किंवा व्यवसायात हळूहळू प्रगती होईल. आर्थिक बाबतीत बचतीवर लक्ष केंद्रित करा. मनापासून केलेली प्रार्थना तुम्हाला सकारात्मक ऊर्जा देऊ शकते. शुभ रंग पिवळा, शुभ अंक 7. उपाय श्री दत्तात्रयांचे आणि हनुमानजींचे नामस्मरण करा. आजच्या 5 भाग्यवान राशी. मित्रांनो, आजच्या पारंपरिक ज्योतिष अंदाजानुसार तुलनेने अनुकूल संकेत असणाऱ्या राशी सिंह, मेष, धनु, वृषभ, तूळ या राशींना मिळणाऱ्या संधींचे योग्य आणि विवेकी पद्धतीने उपयोग करावा. 18 ऑगस्ट मंगळवारचा विशेष उपाय. आज मंगळवार असल्यामुळे श्रद्धेने हनुमानजींचे स्मरण करून शुभ मानले जाते. आज सकाळी किंवा संध्याकाळी हनुमानजींसमोर दिवा लावा आणि मनापासून प्रार्थना करा. ओम हनुमते नमः या मंत्राचा श्रद्धेने जप करा आणि मनात म्हणा, हे बजरंगबली, माझ्या जीवनातील संकटे दूर करा, मला योग्य मार्ग दाखवा आणि माझ्या परिवाराला सुख शांती द्या. मित्रांनो, हे होते 18 ऑगस्ट 2026 मंगळवारचे संपूर्ण राशी भविष्य. तुमची रास कोणती आहे हे कमेंटमध्ये नक्की सांगा. कमेंटमध्ये जय बजरंगबली, हर हर महादेव, जय श्री स्वामी समर्थ लिहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि भक्तिरंग सागर या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय श्री स्वामी समर्थ, जय बजरंगबली, हर हर महादेव. धन्यवाद.